देवाचे अस्तित्व नाकारणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे, जो आम्हाला आतून आणि बाहेरून भ्रष्ट करतो. काय आपण असला मूर्खपणा करत तर नाही ना? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजकालच्या जगात देव नाही अशी संकल्पना अनेकांमध्ये घर करीत आहे. काही लोक यासाठी विज्ञानाचा आधार घेतात, परंतु त्याच वेळेस असे अनेक शास्त्रज्ञ आहेत जे देवाचे अस्तित्व स्वीकारणारेही असतात. वास्तविक पाहता जे देवापासून दूर आहेत, देवाचे अस्तित्व नाकारणारे आहेत, तेच भ्रष्ट आहेत. ख्रिस्त विरोधकाच्या काळात या गोष्टी वाढणार आहेत. आजच्या अध्ययनात ख्रिस्त विरोधकाच्या काळात काय काय घडणार आहे आणि अशा वेळी विश्वासणाऱ्यांनी काय करावे या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, या आधीच्या कार्यक्रमात आपण ऐकले की स्तोत्र संहितेच्या पुस्तकातील 52 ते 55 ह्या स्तोत्रांची ख्रिस्त विरोधकाविषयी एक मालिकाच आहे. आणि या मालिकेतील पहिले पुष्प म्हणजे 52वे स्तोत्र आपण मागील कार्यक्रमात अभ्यासले. आज आपण त्याच्या पुढची स्तोत्रे पाहणार आहोत. त्यापैकी 53वे स्तोत्र जो देवाचे अस्तित्व नाकारतो त्याच्याविषयी, ख्रिस्त विरोधकाच्या प्रतिछायेविषयी म्हणजे मूर्खाविषयी आहे. हे स्तोत्र भाषांतराच्या रूपाने 14व्या स्तोत्रासारखेच आहे, पण त्यामध्ये काहीतरी विशेष चित्तवेधक असे आहे. हे स्तोत्र महलत या चालीवर गावयाचे दाविदाचे मस्किल आहे. महलत याचा संबंध आजार, दुःख आणि शोकांतिकाची स्थिती जी ख्रिस्तविरोधी सत्तेवर आल्यानंतर शेवटल्या दिवसात होईल त्याविषयी आहे. तो अर्थातच नास्तिक असेल. पहिले वचन वाचूया. 53वे स्तोत्र, पहिले वचन. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करीतात, सत्कृत्य करणारा कोणी नाही. या आधुनिक युगामध्ये पवित्र शास्त्राविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. पवित्र शास्त्र हे देवाचे प्रगटीकरण आहे. ते देवाच्या सेवकांनी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन लिहिले. ते अचूक आहे. या सिद्धांताला नाकारणाऱ्या या शंका आहेत. अनेक विद्वानांच्या मते उत्पत्तीच्या पुस्तकाचे पहिले अध्याय दंतकथा आहेत आणि पवित्र शास्त्र अचूक नाही. मला वाटतं की असे म्हणणारा हा ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे, कारण तो पवित्र शास्त्रातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी नाकारतो. पवित्र शास्त्रातील योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 22व्या वचनात म्हटले आहे, येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याशिवाय लबाड कोण आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. ही गोष्ट ख्रिस्त विरोधकाचे स्पष्ट चिन्ह आहे. जर तुम्हाला देवाच्या जवळ यावयाचे असेल तर त्याकरिता तुम्ही त्याच्याजवळ विश्वासाने येण्याची गरज आहे. इब्री लोकास लिहिलेल्या पत्राच्या 11व्या अध्यायातील 6व्या वचनात म्हटले आहे, इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 6वे वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. जे देवाचे अस्तित्व नाकारतात ते अर्थातच त्याचे सामर्थ्यही मान्य करीत नाहीत. पाश्चात्य संगीतातील एका गीत व वाद्यवृंद समूहाने एकदा असे विधान केले की आम्ही येशू ख्रिस्तापेक्षाही अधिक लोकप्रिय आहोत. आणि गंमत म्हणजे नंतर केवळ 2च वर्षांमध्ये त्या वाद्यवृंदाचा संगीत दिग्दर्शक मरण पावला व त्या समूहाची दाणादाण उडाली. आपल्या मृत्यूच्या 2000 वर्षानंतरही येशू ख्रिस्त अजूनही लोकप्रिय आहे. त्याची जिवंत वचने अजूनही लोकांचे जीवन बदलून टाकतात. पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य रोज अनुभवणारे लोक तुम्हाला आजही तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावात आढळतील. श्रोत्यानो, नास्तिकवाद हे ख्रिस्त विरोधकाचे वैशिष्ट्य आहे. शेवटल्या काळात अनेक लोक देव या संकल्पनेपासून वळून नास्तिक
वादाकडे वळतील. त्यांच्या मते देव ही केवळ एक मानवी संकल्पना आहे, तिच्यात काही तथ्य नाही. परंतु सत्य हे आहे श्रोत्यानो, की देव ही संकल्पना नाही, तो एक सत्य आहे. आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनुभवाची ज्यांना ओढ आहे, जे त्याचा कसून शोध घेतात, त्यांनाच तो सापडतो. थेसलनिकाकरास दुसरे पत्र 2 अध्यायाच्या 4 वचनात पॉल लिहितो, थेसलनिकाकरास दुसरे पत्र 2 अध्याय 4 वचन. तो नाशपुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. हे ख्रिस्त विरोधकाविषयी म्हणण्यात आले आहे. श्रोत्यानो, 53वे स्तोत्र देवाच्या उरलेल्या विश्वासणाऱ्यांची तीव्र ओढ व्यक्त करून समाप्त होते. आपण या स्तोत्राचे शेवटचे म्हणजे 6वे वचन वाचूया. देव करो आणि सियोनीतून इस्रायलाची मुक्ती येवो. देव आपल्या लोकांचे दास्य उलटविल, तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. यावरून स्पष्ट आहे श्रोत्यानो, की परमेश्वर इस्रायलाचे तारण करेल, तो इस्रायलाचे दास्य उलटविल. आता आपण 54व्या स्तोत्राचा अभ्यास करूया. या स्तोत्रामध्ये ख्रिस्त विरोधकाच्या काळात देवाच्या लोकांनी विश्वासाने देवाला मारलेली हाक व्यक्त झाली आहे. या स्तोत्राची पार्श्वभूमी सांगणारे शीर्षक आपण आता वाचूया. तंतुवाद्याच्या साथीने गावयाचे दाविदाचे मस्किल किंवा बोधपर स्तोत्र. दावीद आम्हाजवळ लपून राहिला नाही काय, असे जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले. तेव्हाचे या स्तोत्रात ज्यांनी दाविदाचा विश्वासघात केला त्या जिफी लोकांचा उल्लेख आहे. त्यांनी दाविदाचा विश्वासघात केला त्या घटनेची नोंद शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायात आहे. जेव्हा या लोकांनी आपला विश्वासघात केला असे दाविदाला समजले, तेव्हा त्याने या स्तोत्राद्वारे परमेश्वराला मदतीकरिता हाक मारली. 54वे स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. हे देवा, तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे. दावीद आपला जीव वाचविण्याकरिता शौलापासून पळून जात होता, कारण शौलाला दाविदाचा भयंकर द्वेष वाटत होता. अशा वेळेस दाविदाला विश्वासघाताचा विदारक अनुभव येत गेला. या विश्वासघातकी लोकांपासून आपला जो सदैव विश्वासू आहे व जो त्याच्यावर भाव ठेवणाऱ्यांना कधीही फजित होऊ देत नाही, त्या देवाकडे त्याने धाव घेतली. तुम्ही या कधी न बदलणाऱ्या, आपले वचन न मोडणाऱ्या इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा अनुभव घेतला आहे काय? शेवटल्या काळात भाऊ भावाचा विश्वासघात करेल असे सांगण्यात आले आहे. तो एक विश्वासघातक्यांचाच काळ असेल, कारण त्यावेळेस देवहीन ख्रिस्त विरोधकाचे साम्राज्य असेल आणि या पातकी मानवामुळे इस्रायलच्या अवशिष्ट विश्वासणाऱ्यांचा अतोनात छळ होईल. आपण पुढे 3रं वचन वाचूया. कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत, दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहत आहेत, त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही. श्रोत्यानो, दाविदाचा हा अनुभव फार दुर्मिळ आहे, परंतु येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे ज्यांचे जीवन बदलले आहे, जीवनविषयक व देवाविषयक मते बदलली आहेत, त्यांना हा अनुभव कदाचित नवीन नाही. साधू सुंदर सिंगाचे जेव्हा पूर्ण परिवर्तन झाले, तेव्हा त्यांच्या जीवावर बेतेल असे संकट त्यांच्यावर आले होते. येशू ख्रिस्ताला न ओळखणाऱ्यांनी त्यांना अन्नातून विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु परमेश्वराने त्यांना त्या जीवावरच्या संकटातून वाचवले. ख्रिस्ती मंडळीचा जेव्हा छळ करण्यात येईल, तेव्हा त्यांच्याही जीवावर असेच बेतेल. परंतु जसा दाविदाला परमेश्वराच्या मदतीवर भरोसा होता, तसेच तेही लोक देवावर भरोसा ठेवतील. आपण दाविदाचा या स्तोत्रात जो भरोसा व्यक्त झाला तो पाहूया. 54वे स्तोत्र 4 ते 7 ही वचने. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे. मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत. पवित्र शास्त्रातल्या नोंदीवरून आपल्याला समजतं की परमेश्वराने त्या विश्वासघातकी जिफी लोकांपासून दाविदाची सुटका केली. देवासाठी ज्यांचा छळ होतो त्यांनी परमेश्वर त्यांची नक्कीच सुटका करेल हा विश्वास बाळगायला हवा. परमेश्वराने दिलेली सुटकेची अभिवचने कधीही खोटी ठरत नाहीत.
येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी फुलांचा मार्ग आहे असे सांगितले नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा जग द्वेष करेल असे त्याने सांगितले, कारण जगाने त्याचाही द्वेष केला. तसेच त्याने आपल्या अनुयायांना योहान कृष्णवर्तमान 16वा अध्याय 33व्या वचनात सांगितले. योहान 16वा अध्याय 33वे वचन, जगामध्ये तुम्हा संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आणि संकट समयी आमच्या हाकेला उत्तर देणारा तो जिवंत प्रभू आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते कधीही फजित होत नाहीत. श्रोत्यानो, 52 ते 55 या स्तोत्रांच्या या छोट्याशा मालिकेतले शेवटले पुष्प म्हणजे 55वे स्तोत्र आता आपण अभ्यासणार आहोत. या मालिकेतील 52व्या स्तोत्रात आपण ख्रिस्त विरोधकाची ओळख पाहिली. 53व्या स्तोत्रात ख्रिस्त विरोधकाचे प्रतिरूप म्हणजे मूर्ख, त्याचे वर्णन आपण वाचले. आणि 54व्या स्तोत्रात आपण ख्रिस्त विरोधकाच्या काळात देवावर विश्वास ठेवणाऱ्यांनी देवाला मारलेली हाक पाहिली. आता या मालिकेतील शेवटच्या स्तोत्रामध्ये म्हणजे 55व्या स्तोत्रामध्ये ख्रिस्त विरोधकाच्या कारकिर्दीतल्या भयानक दिवसांचे वर्णन आपण पाहणार आहोत. तुम्हाला आठवतच असेल की दाविदाचा मुलगा अबशालोम याने दाविदाविरुद्ध बंड केले. तेव्हा दाविदाला येरुशलेम शहर सोडावे लागले. अबशालोमाच्या मागे अनेक जण गेलेले आहेत असे त्याला समजले आणि अबशालोमाचे नेतृत्व लाभलेले हे बंड आपल्या आवडत्या शहराची येरुशलेमेची राख रांगोळी करेल असे भय दाविदाला वाटले व त्याने ते शहर सोडले, जेणेकरून दाविदासाठी त्या शहराचा नाश होणार नाही. त्यांनी शहर सोडल्यानंतर तो पूर्वीच्याच गुहांमध्ये लपायला गेला. त्यावेळेस त्याच्या अगदी जवळच्या मित्राने अहितोफेल नावाच्या मंत्र्याने अबशालोमाचा पक्ष स्वीकारला आहे असे त्याला कळले. त्याने दाविदाचा विश्वासघात केला होता. या घटनेचा वृत्तांत खरोखर हृदय हेलावणारा आहे. शमूएलाचे दुसरे पुस्तक 15वा अध्याय 30 आणि 31 या 2 वचनांमध्ये आम्ही वाचतो. शमूएलाचे दुसरे पुस्तक 15वा अध्याय 30 आणि 31 वचने. दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला. तो रडत रडत वर चढून गेला. आपले मस्तक झाकून तो अनवाणी पायाने चालला. त्याच्या बरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून झाकून रडत रडत वर चढत गेली. कोणी दाविदास सांगितले की अहितोफेल हा ही बंडखोरा सामील अबशालोमाबरोबर आहे. हे ऐकून दावीद म्हणाला, हे परमेश्वरा, अहितोफेलाची मसलत फोल कर. आणि श्रोत्यानो, परमेश्वराने दाविदाची प्रार्थना ऐकली. त्याने अहितोफेलाची मसलत व्यर्थ केली. या स्तोत्राचा अभ्यास करीत असताना या सर्व गोष्टींची आठवण ठेवणे आवश्यक आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. 'समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. 55वे स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नको. माझ्याकडे लक्ष दे, माझे ऐक. मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कण्हत आहे.
दाविदाची ही स्थिती अतिशय करुणास्पद व दुःखास्पद होती. एकानंतर एक संकटे आल्याने तो खरोखर चिंताग्रस्त व दुःखी झाला होता व आपल्या आर्त हाकेने तो परमेश्वराची प्रार्थना करीत होता. आता 3 आणि 4 वचन. आणि ते वैऱ्यांच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे, कारण ते माझ्यावर अरिष्ट आणीतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात. माझ्या ठाई माझ्या हृदयाला यातना होत आहेत. मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे. दाविदाची ही कठीण मनस्थिती समजण्यासारखी आहे श्रोत्यानो. त्याच्या आजूबाजूला जवळजवळ विश्वासघातकीच निर्माण झाले होते व त्याच्या दुष्ट वागण्यामुळे, त्यांच्या जाचामुळे तो फार फार दुखावला गेला होता. आपल्याला सर्व बाजूंनी शत्रूंनी घेरलेले आहे याची भयप्रद जाणीव त्याला होती. म्हणूनच त्याला मरणाचे भयही लागले होते. 6व्या वचनात तो म्हणतो, मी म्हटले मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो. खरोखर विश्वासघाताचा दाविदाचा अनुभव विदारक होता. अशा संकटाच्या वेळेस पक्षाप्रमाणे समस्येतून दूर उडून जाता आले असते तर किती बरे झाले असते असे त्याला वाटणे साहजिक होते. श्रोत्यानो, आम्हालाही अनेकदा या संसाराच्या कटकटीमुळे असे वाटते की दूर कुठेतरी निघून जावे, पण ते शक्य होत नाही. परंतु श्रोत्यानो, जेव्हा आमच्या समस्यांना तोंड देत असताना आमच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त असतो, तेव्हा त्या संकटांना तोंड देण्याचे धैर्य व सामर्थ्य आम्हाला निश्चितपणे प्राप्त होते. कारण अशा वेळेस तो कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली घेते तसे आम्हाला आपल्या उराशी सुरक्षित ठेवतो आणि समस्यांमधून मार्गही सुचवतो. जर तुम्ही येशूच्या या दयाळू कृपेचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही काहीतरी सुंदर व मौल्यवान असे गमावत आहात. त्याला आपल्या संकटसमयी हाक मारा आणि तो तुम्हाला त्वरित उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दाविदाला यावेळेस सर्व बाजूंनी संकटांनी घेरले होते आणि पारव्याप्रमाणे आपल्याला पंख असते तर आपणही या संकटांमधून दूर निघून गेलो असतो असे त्याला वाटले खरे. पण त्याचा भाव इस्रायलच्या पवित्र प्रभूवर होता आणि या स्तोत्राच्या पुढील भागात तो व्यक्त झाला आहे. तो अहितोफेल याला उद्देशून 13 आणि 14 वचनांमध्ये म्हणतो. 55 स्तोत्र 13 आणि 14 वचने. पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगेचा मित्र होतास. आपण एकमेकांशी गोड गोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. दाविदाचा हा मित्र आणि त्याने केलेला विश्वासघात हा अनुभव आपणापैकी अनेकांना आला असेल. या अनुभवातून तर खुद्द येशू ख्रिस्ती गेला, जेव्हा त्याच्याच एका शिष्याने यहूदा इस्करियोतीने त्याचा घात केला. तुमच्या जीवनाचे असे एकही अंग असू शकत नाही की ते पवित्र शास्त्राच्या व्याप्तीमध्ये येणार नाही आणि त्याविषयीच्या सर्व समस्यांसाठी परमेश्वराजवळ उत्तर आहे. शेवटल्या काळात ख्रिस्त विरोधक अशाच प्रकारे लोकांना खोटे बोलवून फसवेल, त्यांचा विश्वासघात करेल. पुढच्या वचनामध्ये दाविदाने अहितोफेल याला जवळजवळ शापच दिला आहे. 55 स्तोत्र 15 वचन सांगते, त्यास अकस्मात मरण येवो, ते जिवंतच अधोलोकी उतरोत. त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे. दाविदासारखेच आजही काही लोक संतापले की जा मर तिकडे असे म्हणतात. पण हे एक भयंकर वाक्य आहे श्रोतानो, आणि या शापदायी वाक्यापेक्षा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची क्षमाशीलता आठवणे गरजेचे आहे. 16 आणि 17 वचनांमध्ये दावीद म्हणतो, संध्याकाळी सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडविला आणि सुरक्षित ठेविला आहे. माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. श्रोत्यानो, दाविदाची मनस्थिती खरोखर फार वाईट आहे व त्याचे कारण त्याचे शत्रू आहेत. मी संकटांविषयी देवाला धन्यवाद द्यायला शिकले आहे, कारण संकटांमुळे मी त्याच्या अधिक जवळ येते व त्याच्या प्रेममय दयेचा अनुभव मला पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे येतो आणि त्यामुळे मला परमेश्वरावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम करायला जमते. दाविदही ही गोष्ट शिकला होता. म्हणून तो पुढे 22व्या वचनात म्हणतो, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधी ढळू देणार नाही. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही तुमच्या संकटांना, तुमच्या शत्रूंना देवावर सोपवून द्या. तो त्यांची काळजी घेण्यास समर्थ आहे. रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 19व्या वचनात पॉल म्हणतो, रोमकरासपत्र 12 अध्याय 19 वचन,
प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. जे तुमचा विश्वासघात करतात त्यांना धडा शिकविण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांना प्रार्थनेच्याद्वारे देवाच्या हाती सोपून द्या. तोच त्यांना योग्य प्रकारे हाताळू शकतो. आता पुढे 23वे वचन. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. मी तर तुझ्यावर भाव ठेवीन. श्रोत्यानो, आजच्या विश्वासघातकांच्या जगात आपण कसे राहणार आहोत? आमचा त्याविषयी परमेश्वरावर भरोसा आहे काय? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, यशाचे पुस्तक 30वा अध्याय आणि 15व्या वचनात, शांतता व श्रद्धा या तुमचे सामर्थ्य आहे. ख्रिस्त विरोधकाच्या संबंधी आपण 52 ते 55 या स्तोत्रांची छोटीशी मालिका अभ्यासली. आता आपण 56व्या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. या स्तोत्रामध्ये दाविदाची भीती व त्याचा भरोसा व्यक्त झालेला आहे. या स्तोत्रासह पुढच्या आणखीन 3 स्तोत्रांमध्ये एका सुंदर गोष्टीचे वर्णन आहे. या स्तोत्रांना मिक्ताम असे म्हणतात. मिक्ताम म्हणजे जे कायम स्वरूपाचे आहे ते, तसेच जे अढळ, स्थिर, टिकाऊ आहे ते, असाही या शब्दाचा अर्थ होतो. एका व्यक्तीने या स्तोत्राला एका निर्वासिताचे आनंदमय धैर्य असे नाव दिले आहे. या हे स्तोत्राची पार्श्वभूमी संकटाची आहे. आणि गेल्या म्हणजे 55व्या स्तोत्रात आपण वाचले की पारव्यासारखे पंख असते तर आपण दूर उडून गेलो असतो असे दाविदाला वाटले. परंतु या स्तोत्रात त्याची ही इच्छा पूर्ण झालेली दिसते, कारण परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व संकटांमधून सोडवले आहे. यावेळेस बलिष्ठांनी दाविदाला गथ या ठिकाणी पकडले होते. हे स्तोत्र दाविदाच्या छळाचे चित्र सादर करीत असले तरी ते पुढे येऊ घातलेल्या विश्वासणाऱ्यांच्या छळाविषयी देखील विदित करते. 56वे स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. हे देवा, माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला तुडवीत आहेत. दिवसभर माझ्याशी लढून त्याने माझा छळ मांडलेला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवीत आहेत. माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की यावेळेस देखील दाविदाला त्याच्या शत्रूंनी घेरले आहे. पण अशा वेळेस तो एक गोष्ट करायला शिकला आहे. ती काय आहे ते आपण 3ऱ्या वचनात वाचूया. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन. काय दावीद घाबरलेला होता? अर्थातच तो होता. काही लोकांना मला भीती वाटते असे म्हणणे कमीपणाचे, भित्रेपणाचे लक्षण वाटते आणि त्यातून त्यांचा स्वतःवरचा दांडगा विश्वास तरी व्यक्त होतो किंवा त्यांचा ढोंगीपणा तरी व्यक्त होतो. जे लोक स्वतःवर फार विश्वास ठेवतात ते परमेश्वराजवळ येऊ शकत नाहीत, कारण त्यांना परमेश्वराकडे येणे कमीपणाचे वाटते. परंतु बऱ्याचदा त्यांच्या जीवनात असे प्रसंग येतात की त्यांना स्वतःचा आत्मविश्वास साथ देऊ शकत नाही आणि अशा वेळेस त्यांना स्वतःच्या अपयशाची फार टोचणी लागते व ते त्या टोचणीमुळे सुरळीत जीवन जगू शकत नाहीत. स्वतःवर विश्वास असणे योग्य आहे, पण अतिविश्वास असणे हे उद्धटपणाचे लक्षण तर आहेच, पण ते धोक्याचेही आहे. सिंह व अस्वल यांच्याशी कुमार वयातच 2 हात करणारा दावीद नम्रतेने कबूल करतो की त्याला भीती वाटते आणि त्याच्या या भीतीसाठी त्याच्याजवळ उत्तर आहे, ते म्हणजे परमेश्वरावरचा भरोसा. श्रोत्यानो, तुम्हाला भीती वाटते काय? या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनामध्ये दावीद म्हणतो की मला भीती वाटेल तेव्हा मी तुझवर भरोसा टाकेन. दावीद एक शूरवीर होता, तरी त्याला भीती घालणारे प्रसंग त्याच्या समोर होते, परंतु त्याविषयी दावीद फार प्रामाणिक आहे. हे प्रसंग आपल्या सामर्थ्यापलीकडचे आहेत हे तो कबूल करतो आणि अशा वेळेस नक्की कोणाचा आधार घ्यावा हे देखील दावीदाला ठाऊक आहे. म्हणूनच तो त्याला भीती वाटते तेव्हा परमेश्वरावर भरोसा ठेवतो. आता आपण पुढचा भाग वाचूया. 56 अध्याय 8वे वचन. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजिली आहेत, माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेविली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झालेली आहेत काय? श्रोत्यानो, आमचे बाहेर जाणे व आत येणे, आमचे उठणे व बसणे या सर्व गोष्टी आपण स्वतः विसरू शकतो, परंतु परमेश्वर ते विसरत नाही. तो या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवतो. तेव्हा परमेश्वराला मी काय करतो, कुठे जातो हे काय माहीत, असा दृष्टिकोन बाळगणे अगदी चुकीचे आहे. तसेच आमचे अश्रू ढाळणेही त्याच्या नजरेतून सुटत नाही. स्कॉफिल्ड नावाच्या पवित्र शास्त्राच्या प्रतिमध्ये या वचनाचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की पूर्वीच्या काळात पूर्वेकडील देशात मृतांसाठी शोक करणारे आपले अश्रू पाण्याच्या बुधल्यात साठवीत आणि आपल्या प्रिय परंतु मृत व्यक्तीच्या थडग्यात तो बुधला ठेवत. त्याच्यासाठी ते किती रडले हे दाखविण्यासाठी ते असे करीत असत. श्रोत्यानो, 16व्या शतकातील देवाचा एक महान सेवक
याने असे म्हटले आहे की परमेश्वर आमचे अश्रू बुधल्यात साठवून ठेवतो, यासाठी की तो एक दिवस ते सर्व पुसून टाकू शकेल. तसेच एक प्रसिद्ध भाष्यकार म्हणतो की देवाच्या छळ झालेल्या लोकांचे अश्रू बुधल्यात साठवून ठेवण्यात आले आहेत आणि देवाच्या भांडारामध्ये ते विशेष बंदोबस्तात ठेवलेले आहेत. हे वचन तुमच्या व माझ्याकरिता कितीतरी मोलाचे आहे. देवाच्या लोकांचे अश्रू देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहेत, हेच या वचनावरून सांगण्यात आले आहे. आज तुमच्यापैकी जर कोणी अन्यायाचा बळी झाले असेल किंवा ख्रिस्ताकरिता तुमचा छळ होत असेल तर धीर सोडू नका. परमेश्वरावर भाव ठेवा. त्याच्या समोर आपले अश्रू ढाळा, कारण इतर कोणाला नसली तरी परमेश्वराला तुमचे अश्रू मोलाचे आहेत आणि तो ते एक दिवस पुसून टाकणार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. दावीद राजाने म्हटले होते की एजोबाने माझा पापमळ काढ म्हणजे मी निर्मळ होईन. आजचा प्रश्न, कोणत्या स्तोत्रामध्ये ख्रिस्तविरोधकाच्या कारकिर्दीतल्या भयानक दिवसांचे वर्णन आपण पाहतो? ए. 55, बी. 54, सी. 52, डी. 53. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की ख्रिस्त विरोधकाबद्दल कोणकोणती स्तोत्रे आहेत. छळ करणाऱ्यांना त्यांच्या कृतींच्या परिणामांची जाणीव नसते आणि म्हणून ते देवाकडे हाक मारत नाहीत. परंतु विश्वासणाऱ्यांसाठी देवाचा हस्तक्षेप होणार आहे. देव त्यांना समस्यांतून, संकटातून लवकर बाहेर काढेल. संकटाच्या वेळी देवाच्या अढळ प्रेमावर आणि दयेवर विश्वास ठेवण्याची आठवण आम्हास करण्यात आली आहे. प्रियांनो, आपले यावर काय मत आहे? देव आहे असे आपण मानता ना? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, आम्ही हे मान्य करतो की तू आमचा निर्माण करता आहेस आणि बापा, आम्ही तुझी निर्मिती आहोत. परंतु आज जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे तुला मानत नाहीत. देव आहे ही गोष्टच त्यांना मान्य नाही आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्यातील अनेक लोक आज तुझ्यापासून दूर असे आहेत. आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे प्रभूजी, त्यांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य करावं आणि बापा, त्यांना ही गोष्ट समजावी की आमचा निर्माण करता हा देवच आहे. प्रभूजी, तू आम्हाला निर्माण केलेला आहेस आणि म्हणूनच बापा, आम्ही सर्वांनी तसा विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य कर. होय बापा, आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये, आम्ही भ्रष्ट राहू नये, तर बापा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये राहून तुझ्या कृपेचा अनुभव आम्ही घ्यावा. आणि म्हणून बापा, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अडळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.